या बातमीचे प्रायोजक माळसा क्लिनिक, राम प्लाझा, शहादा। नरडाणा चौफुलीजवळ आज दिनांक 17 मार्च रविवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नाकाबंदी करीत असताना धुळ्याकडून नरडाण्याकडे जाणारी पांढऱ्या रंगाची व्होल्क्सवॅगन वेंटो कार क्रमांक MH04 FA 2394 हिला पोलिसांनी थांबण्यास सांगितले असता किरण नामक वाहन चालकाने पोलिसांनी गाडी थांबविल्याचे पाहून अंधाराचा फायदा घेत तिथून पळ काढला। त्याचा पाठलाग VS आखडमल या पोलीस कॉन्स्टेबल यांनी केला असता तो मिळून आला नाही। पोलिसांनी गाडीची डिक्की तपासली असता त्यात धारदार व धोकादायक पितळी मूठ असलेली स्टीलची तलवार, रेक्झिनच्या मॅन कव्हरसह, ज्या तलवारीवर सिरोही की तलवार 50 साल की गॅरंटी असे लिहिलेले आहे आणि सुमारे 3 फूट लांबीचा मध्यभागी निळा रंग असलेला लोखंडी पाईप आढळून आला। पोलिसांनी तो जप्त केला असून गाडीच्या पुढच्या आसनावर आरूढ असलेला शनी मंदिर देवपूर धुळे येथील रहिवासी ऋषिकेश नरेंद्र भांडारकर व मागील आसनावर बसलेला सुभाषनगर धुळे येथील रहिवासी तेजस जगदीश नागरे यांच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 सह मुंबई पोलीस कायदा कलम 37(1)(3) उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कामगिरी पोलीस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली PSI SD कोळी, VK पाटील, पंकज चव्हाण, जब्बार शेख, SP बोडके, VS आखडमल, किरण साळवे यांनी यशस्वीरित्या पार पडली। पुढील तपास SB चिंचोलीकर करीत आहेत। NDT साठी वाहिद काकर, धुळे।